नमस्कार. अच्युत पोद्दार अनेक गाजलेल्या सिनेमांमधलं एक नावाजलेलं पण तरीही फारसं वलय न लाभलेलं एक नाव. सोमवारी 18 ऑगस्टला रात्री ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीनं ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू होते पण दरम्यान त्यांचं निधन झालं. वयाच्या 44व्या वर्षी अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी सिनेमासृष्टीत पाऊल ठेवलं होतं आणि वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पोद्दार कधी अस्सल बॉलिवूडकर घाटणीचे वाटले नाही. त्यांच्याकडे दिग्दर्शकाला अपेक्षित समूह कलाकारांचे कौशल्य होते. सिनेमा ही सामूहिक कलाकृती आहे याचे दाखले ज्यांच्या अभिनयातून मिळू शकतात असंच त्यांचं स्क्रीनवरचं जीवन म्हणलं पाहिजे. प्रेक्षकांपर्यंत सोपेपणाने पोचायचं अत्यंत अवघड कौशल्य त्यांच्याकडे होतं. अच्युत पोद्दार यांनी वयाच्या 44व्या वर्षी 1980 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. एक छंद म्हणून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. ज्या भूमिका मिळाल्या त्या त्यांनी पूर्ण समर्पणाने साकारल्या. 125 पेक्षा जास्त हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका निभावल्या. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. 95 टेलिव्हिजन मालिका, 26 नाटकं आणि 45 जाहिरातींमधनं ते प्रेक्षकांसमोर आले. त्यांच्या उल्लेखनीय हिंदी चित्रपटांमध्ये अर्धसत्य, परिंदा, दामिनी, 3 इडियट्स, फरारी की सवारी आणि दबंग 2 यांचा समावेश आहे. आणि मराठी चित्रपटांमध्ये 1984 साली आलेला नवरी मिळे नवऱ्याला आणि 2018 सालचा येरे येरे पैसा यांच्यासारखे चित्रपट सुद्धा आपल्याला आठवतात. विशेषतः दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा नेहमीच समावेश असायचा. अनेकदा वडील, प्राध्यापक किंवा मध्यमवर्गीय सुखवस्तू व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या होत्या. टेलिव्हिजनवरही त्यांनी प्रधानमंत्री, आंदोलन, अमिता का अमित, माझा होशील ना यांच्यासारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांच्या माझा होशील ना या मालिकेतील अप्पा ही भूमिका प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली होती. पोद्दार यांच्या अभिनय कारकिर्दीला अनेक पुरस्कारांची झालर सुद्धा आहे. 16 ऑगस्ट 2025 ला इंदूरच्या सांस्कृतिक समूहाच्या वतीने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2021 मध्ये झी मराठी जीवन गौरव पुरस्कार त्यांना माझा होशील ना या मालिकेसाठी अप्पाच्याच भूमिकेसाठी मिळाला. अच्युत पोद्दार यांनी भरगच्च स्टारकास्ट असलेल्या अनेक बॉक्स ऑफिस हिट सिनेमांमध्ये स्वतःचं साधं असं पण अभ्यासू वेगळेपण जमलं. एखादी गोष्ट मांडताना किंवा बोलताना गंडली आणि समोरच्यापर्यंत पोहोचलीच नाही तर त्यांचा 3 इडियट्स मधला कहना क्या चाहते हो हा डायलॉग आणि तो क्षण विविध मीम्ससाठी आणि एकंदरच त्यांनी अजरामर केले. रंगीला सिनेमात त्यांनी मिलीचे वडील साकारले होते. परी के पापाच्या आधीच्या पिढीतील मिलीचे वडील अर्थात एका मध्यमवर्गीय मुलीचे वडील साकारताना स्वतःच्या मुलीवर प्रेम करणाऱ्या वरवर छपरी असणाऱ्या मुन्नामधला प्रियकर जाणलेला मुलीचा बाप त्यांनी अभिनयातून जबाबदारपणे सांभाळला होता. अभिनेते अच्युत पोद्दार हे 1962 पासून 5 वर्षांसाठी भारतीय सैन्यात इमर्जन्सी कमिशनवर कॅप्टन म्हणून सेवेत होते आणि त्यानंतर 1992 पर्यंत इंडियन ऑइलमध्येही त्यांनी नोकरी केली. अच्युत पोद्दार गेल्याचं समजलं आणि सिनेमा रसिकांना कहना क्या चाहते हो ही प्रश्नार्थक गोंधळाची फ्रेम नजरेसमोर आली आणि सोबतच मिलीचे वडील गेल्याचीही बातमी मिळाली.